बुलढाणा जिल्ह्यातील प्रसिद्ध भेंडवळ भाकीत यंदाही जाहीर करण्यात आले आहे. या भाकितानुसार शेती पिके सर्वसाधारण राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मात्र अवकाळी पावसाचे प्रमाण वाढण्याची शक्यता असल्याचे शेतकऱ्यांनी सतर्क राहायचे संकेत देण्यात आले आहे. तसेच देशाच्या राजकीय पातळीवर सध्याचे नेतृत्व कायम राहील, परंतु तणावपूर्व परिस्थिती राहण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. संरक्षण खात्यावर ताण वाढून सीमावर्ती भागात सुरक्षा स्थिती तणावपूर्ण राहू शकते, असा इशाराही या भाकितातून देण्यात आला आहे. यासोबत देशाची आर्थिक स्थिती काहीशी ढासळलेली राहील असे नमूद करण्यात आले आहे. शेती क्षेत्रात पिकावर रोगराईचे प्रादुर्भाव होण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांनी योग्य ती काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले. आज जे भेंडवळ येथील जे मांडणीचं भाकीत आहे, दरवर्षी हे सालाबादप्रमाणे सुमारे 350 वर्षापूर्वीपासून या ठिकाणी हे मांडणं होत असते. तर यावर्षीसुद्धा ती मांडणी झाली. अक्षय तृतीया दिवशी सायंकाळी ते बाहेरच्या शेतात मांडणी केल्या जाते आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे आजच्या दिवशी ते सकाळी सूर्योदयाच्या वेळेस म्हणजे तिचं निरीक्षण होते. तर यावर्षीचं असं आहे की पिका पाण्याचं जर प्रमुख पीक पाण्याचा जर विचार केला तर कपाशीचं पीक चांगलं दाखवते आणि भावात पण गेल्या 2-3 वर्षापासून जे कपाशीच्या भावात मंदी होती तेवढी मंदी राहणार नाही. थोडाफार जास्तीचा नाही, पण थोडाफार भावात बदल होईल. तसंच दुसरं प्रमुख पीक म्हणून ज्वारी आहे. तर ज्वारीचं पीक चांगलं आहे, भावात पण तेजी दाखवते. तूर जे आहे, तूर मोगम आहे. मोगम याचा अर्थ साधारण पीक होते. काही ठिकाणी चांगलंही पीक येऊ शकते, पण अवकाळी पाऊस दाखवते, त्यामुळे काही ठिकाणी त्याची नासाडीसुद्धा होऊ शकते. त्याच्यानंतर तिळाचं पीक आहे. तिळाचं पीक चांगलं येईल, पण काही ठिकाणी नासाडी होईल. त्याच्यानंतर प्रमुख पिकात मूग येते. मुगाच्या भावात तेजी राहील, पीक साधारण येईल. उडदाच्या भावात पण मंदीच राहील, पीक साधारण येईल. बाजरीचं पीक आहे, हे सुद्धा साधारण पीक राहील. त्याच्यानंतर प्रमुख जर म्हटलं तर रोगराईचं प्रतीक असलेली भादली जी आहे ती गेल्या 2-4 वर्षात अशी फारशी विखुरलेली नसायची, पण यावर्षी जास्त विखुरलेली आहे. त्यामुळे रोगराईचं प्रमाण जास्त राहील. माणसांवर आणि जनावरं गुरं यांच्यावर तसंच पिकावर सुद्धा रोगराईचं प्रमाण जास्त राहील. आणि त्याच्यानंतर रब्बी पिका इकडे, तर रब्बी पिकामध्ये प्रामुख्यानं गहू आहे, हरभरा आहे. तर गव्हाचं पीक चांगल्यापैकी दाखवते. हरभऱ्याचं पीक जे मोगम आहे, तर मोगम असल्यामुळे काही भागात हरभऱ्याचं पीक चांगलं येईल आणि काही भागात साधारण पीक येईल, पण एकदम पीक येणार नाही असं नाही आहे. राजकीय स्थिती त्याचबरोबर तसंच पावसाचं जे प्रमाण आहे, पाऊस हा पहिल्या महिन्यात थोडा लहरी स्वरूपात राहील, कुठे कमी होईल कुठे जास्त होईल, सार्वत्रिक पेर होणार नाही. दुसऱ्या महिन्यात मात्र बरेचशा ठिकाणी पेर सार्वत्रिक होईल. तिसऱ्या महिन्यात एकदम पाऊस चांगला आहे. चौथ्या महिन्यातसुद्धा पाऊस चांगला आहे. या तिसऱ्या आणि चौथ्या महिन्यात म्हणजे ऑगस्ट आणि सप्टेंबर या महिन्यात अतिवृष्टी काही काही ठिकाणी होईल. त्यामुळे बरेचसं नुकसानसुद्धा होईल. कारण पुरी नसल्यामुळे, पुरी नसणे हा याचा अर्थ असा आहे की अतिवृष्टीमुळे पृथ्वीचा नाश होणे किंवा युद्धजन्य परिस्थितीमुळे सुद्धा नाश होणे. तर अशा प्रकारे हे दाखवते आहे. तसंच राजकीय परिस्थिती जी आहे, राजा कायम आहे पण तणावात राहील. राजा म्हणजे आपले जे हे आहे करडी आहे, करडी संरक्षण खातं आहे, हे बाहेरच्या दिशेनं गेलेलं आहे. त्यामुळे युद्धजन्य परिस्थिती निर्माण होईल. जगात तर राहीलच, पण आपल्यालासुद्धा त्याचे सावट भोगावं लागतील. ताण त्याचा आपल्यालासुद्धा पडणार आहे. त्यामुळे राजा हा तणावात राहील. आणि आर्थिक परिस्थिती जर विचार केला तर करंजी हे प्रतीक असते, तर करंजी नाही आहे, फुटलेल्या अवस्थेत आहे. त्यामुळे आर्थिक परिस्थितीसुद्धा देशाची फारशी अशी सुदृढ राहणार नाही, ढासळलेली राहील थोडी. याप्रमाणे हे यावर्षी घटमांडणीचं भाकीत होतं.